वेलकम डिअर स्टुडंट. आज आपण इन्व्हर्स ऑफ मॅट्रायसिस वरती जे काही एक्झाम्पल आहे त्याचा स्टडी करणार आहोत. प्रिव्हियस लेक्चरला आपण पाहिलं की जर इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स कधी म्हणायचं नोट पाहिलेली आहे की त्याचा जर मॉड ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो असेल, ए हा गिवन 3 ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल आणि त्याचा मॉड जर नॉन झिरो असेल तर एला काय म्हणायचं, इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आणि इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स असेल तरच आपण त्याचा काय करू शकतो, इन्व्हर्स फाइंड आउट. ओके, म्हणजे ए इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी ए जो काही मॅट्रिक्स आहे तो काय पाहिजे, इन्व्हर्टिबल पाहिजे. म्हणजे इन्व्हर्टिबल मॅट्रिक्ससाठी महत्वाची कंडिशन काय आहे की मॉड ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो, म्हणजे डिटर्मिनंट काय पाहिजे, नॉन झिरो पाहिजे. ऑल्सो बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन आपण इन्व्हर्स मॅट्रिक्स फाइंड आउट करू शकतो. कसं, जो काही गिवन मॅट्रिक्स आहे A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33 हा जो काही मॅट्रिक्स आहे तो कशाला रिड्यूस करायचा, म्हणजे मॅट्रिक्स फॉर्म कसा असणार आहे, ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आयडेंटिटी. अशा टाईपमध्ये जर असेल तर आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, तेव्हा ए इन्व्हर्सची. रिवाइज करतोय. सो जो काही ए आहे त्याच्यावरती रो ऑपरेशन अप्लाय करून त्याला रिड्यूस कुठे करायचं, आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्सला. म्हणजे जो काही हा मॅट्रिक्स आहे ए इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स, हा कुठे रिड्यूस करायचा आहे, आयडेंटिटीला. मग आयडेंटिटी म्हटल्यावर काय, डायगोनलची एंट्री काय पाहिजे 1 आणि अदर सर्व एंट्री काय पाहिजे 0. सो पहिल्यांदा रो ऑपरेशन करताना जी काय A11 ची व्हॅल्यू ती काय करायची 1 आणि नंतरून त्याच्या करस्पॉन्डिंग बिलोच्या जे काय व्हॅल्यू आहे त्याच कॉलम मधल्या त्या काय करायच्या 0 0. नेक्स्ट जी काय A22 एंट्री आहे ती काय करायची 1 आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट कॉलम मधल्या एंट्रीज काय करायच्या 0 0. नेक्स्ट डायगोनलची एंट्री A33 we get 1 and other entries 0 0. अशा टाईपमध्ये जर हा जो काही मॅट्रिक्स आहे तो रिड्यूस केला आयडेंटिटीला तर काय भेटेल, आयडेंटिटी इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू तेच जे काही इकडे रो ऑपरेशन केलेले असेल ए वरती तेच कशावरती करायचे, आय वरती. आय वरती जो काही आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे तो काय रिड्यूस होईल, एखादा नॉन झिरो मॅट्रिक्स बी रिड्यूस होईल. मग जो काही ए इन्व्हर्स आहे तो काय भेटेल आपल्याला, इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ दॅट बी. नेक्स्ट सिमिलरली काय करू केलं आपण, जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर, जर आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं असेल तर कशाच्या फॉर्ममध्ये असेल, ए इन्व्हर्स इंटू ए. मग ऑपरेशन कशावरती करायचं आपल्याला, ए वरती. अगेन तो ए कुठे रिड्यूस करायचा आहे, आयडेंटिटीला आणि आयडेंटिटी बी ला. मग आता कोणते कॉलम ऑपरेशन आहे, म्हणजे C1 C2 C3 बरोबर आहे. सो A11 काय करायचं 1 आणि नंतरून ह्या दोन जे काही एंट्रीज आहेत त्या 0 करायच्या, नंतरून A22 1 करायचा, नंतरून ह्या दोन एंट्री काय करायच्या 0 अँड लास्टला A33 पहिल्यांदा 1 करायचा, नंतरून राहिलेल्या दोन एंट्री काय करायच्या करस्पॉन्डिंग रो मधल्या 0. म्हणजे जर रो ऑपरेशन असेल तर कॉलमचा विचार करायचा आणि कॉलम ऑपरेशन असेल तर कशाचा, रोचा विचार करायचा. एक्झाम्पल, फाइंड विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस आर इन्व्हर्टिबल. म्हणजे कोणते मॅट्रायसेस काय इन्व्हर्टिबल आहे हे आपल्याला बघायचं आहे. इन्व्हर्टिबल असण्यासाठी काय आपण बघितलं की ते काय पाहिजे, नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर म्हणजे काय, त्याचं डिटर्मिनंट नॉन झिरो. जर डिटर्मिनंट 0 असेल तर ते काय असेल, सिंग्युलर मॅट्रायसेस, आणि ते काय असणार आहे मग नॉन इन्व्हर्टिबल. सो फर्स्ट एक्झाम्पल ए म्हणजे 2 1 4 2 हे जे काय फर्स्ट एक्झाम्पल आहे ते आपल्याला इन्व्हर्टिबल आहे की नाही चेक करायचंय. ए इज इक्वल टू आन्सर मध्ये ॲज डिटर्मिनंट नॉन झिरो यायचंय, म्हणजे आपल्याला काय करायचं, डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. ॲज डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 2 1 4 2 विच इज इक्वल टू डिटर्मिनंट कसं केलं फाइंड आउट केला जातो, 2 into 2 4 minus 4 into 1
4 we get value of determinant is equal to 0. 0 आला म्हणजे काय आला? A is a singular matrix. Therefore A is singular and hence A is a singular, hence A is not invertible. इन्व्हर्टिबल आहे की नाही चेक करायचे, म्हणजे त्याचा डिटर्मिनंट जर नॉन झिरो आला तरच आपण काय म्हणू शकतो? इन्व्हर्टिबल. हेन्स ए इज नॉट इन्व्हर्टिबल. का? तर काय आला तो? सिंग्युलर. नेक्स्ट एक्झाम्पल, बी इज इक्वल टू कॉस थिटा, बी इज इक्वल टू कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. ॲज आन्सरमध्ये डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. याचा काही डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा. काय होईल? कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा प्लस मायनस साइन थिटा प्लस साइन थिटा. वी गेट मायनस मायनस ऑफ मायनस काय होईल? मायनस साइन स्क्वेअर थिटा. आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करताना काय करतो? मायनस साइन देतो आणि आलेलं मायनस साइन. मायनस मायनस वी गेट कॉस स्क्वेअर थिटा प्लस sin square theta, and you know that this trigonometric value is equal to 1, so we get value 1 and which is काय आलं? not equal to 0. therefore determinant ची व्हॅल्यू काय आली? b जी काय आहे ती आली 1, not equal to 0. therefore b is non singular असेल तर hence b is काय होईल? hence B is invertible. B is a non-singular आला तर काय आला? Invert. Next example, C is equal to 1 3 2 3 1 2 1 2 3. Next answer, as mod of C is equal to determinant of C is equal to determinant of 1 3 2 3 1 2 1 2 3 इज इक्वल टू डिटर्मिनंट कसा फाइंड आउट केला जातो? 3 ऑर्डरच्या मॅट्रिक्सचा 1 इंटू डिटर्मिनंट ऑफ रिमेनिंग एलिमेंट 1 2 2 3 1 2 2 3. नेक्स्ट मायनस साइन मायनस 3 इंटू रिमेनिंग एलिमेंट 3 2 1 3 1 3 प्लस 2 इंटू remaining element 3 1 1 2 1 1 2. we get value is equal to 1 into bracket मध्ये 3 into 1 3 minus 2 into 2 4 minus 3 into 3 9 minus 2 into 1 2 plus 2 into 3 into 2 6 minus 1. we get value is equal to 3 minus 4 minus 1 into 1 minus 1 9 minus 2 7 7 minus 3 we get minus 21 plus 2 into 6 minus 1 5 5 into 2 plus 10. we get minus 1 minus 21 minus 22 plus 10 is equal to minus 12, and minus 12 is not equal to 0. therefore C is non-singular, hence C is invertible matrix. hence C is invertible matrix. का? त्याचं काय आलं? डिटर्मिनंट. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड इनवर्स ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4. आता याचा काय करायचं आहे? इनवर्स फाइंड आउट करायचा आहे. इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी महत्वाची कंडिशन काय आहे की तो काय पाहिजे? इन्व्हर्टिबल. इन्व्हर्टिबल म्हणजे मॉड ऑफ ए काय डिटर्मिनंट ऑफ ए काय पाहिजे? नॉट इक्वल टू 0. मग पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू नॉट 0 दाखवायला लागेल. तरच काय म्हणू शकतो आपण? ए इनवर्स एक्झिस्ट. बरोबर आहे. आणि नंतरून काय करायचं? आपले जे काही रो ऑपरेशन आहे ते अप्लाय करायचे. इथे कोणतंही ऑपरेशन दिलेलं नाही. कॉलम करा, रो करा, काहीच फरक पडणार नाही. सो आन्सर, ॲज
पहिल्यांदा काय करावं लागेल, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 1 2 3 4. वी गेट 4 into 1 4 minus 3 into 2 6. वी गेट -2 नॉट इक्वल टू 0. आला डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0. देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. ए इनवर्स काय झाला, एक्झिस्ट झाला, किंवा ए इनवर्स आपण फाइंड आउट करू शकतो. लेट ए इनवर्स फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करू. लेट ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू काय असतं, आयडेंटिटी. त्याच्या इनवर्सने मल्टिप्लाय केलं एला तर काय भेटतं, आयडेंटिटी. हे माहिती आहे आपल्याला. सो आपल्याला काय माहिती आहे, ए माहिती आहे. आपल्याला व्हॅल्यू कसली फाइंड आउट करायची, ए इनवर्सची. हिअर ए इज ऑर्डर ऑफ 2. सो आयडेंटिटीची ऑर्डर पण काय असणार आहे, 2 ऑर्डरचं आयडेंटिटी असणार आहे. मग काय भेटेल, दॅट इज व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 1 2 3 4 ए इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, ए इनवर्स ॲज इट इज. आयडेंटिटी काय असणार आहे, 2x2 चा मॅट्रिक्स आहे, त्यामुळे काय 1 0 0 1. सो अप्लाय रो ट्रान्सफॉर्मेशन. आता रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं करताना काय काय सांगितलं की पहिल्यांदा डायगोनलची एंट्री जो काही A11 आहे तो काय करायचा, 1 करायचा. इथे ऑलरेडी 1 आहे, सो 1 करण्याची गरज नाही. आता त्याचे करस्पॉन्डिंग कॉलम मधल्या एंट्रीज काय करायची, 0. इथे 0 करायचं आहे. म्हणजे जी काही सेकंड रो आहे तिच्यामध्ये काय ऍड केल्यानंतर व्हॅल्यू 0 आहे, -3. सो काय करावं लागेल, जे काही रो ऑपरेशन आहे ते काय असेल, सेकंड रो वरती. म्हणून काय होईल, R2 चेंजेस टू. आता सेकंड रो चेंज करायची ना, म्हणून R2 चेंजेस टू R2 ॲज इट इज प्लस करावं लागेल का, -3 ना, -3 टाइम्स R1. फक्त या 2 एलिमेंटचा विचार करायचा. मग काय होईल, हा 0 करण्यासाठी याच्यामध्ये काय करावं लागेल, -3 ने ऍड करावं लागेल. सो इथे 1 असल्यामुळे काय होईल, -3 इंटू R1. काय भेटेल आपल्याला, वी गेट R2 चेंजेस. R2 चेंज करायची, R1 ॲज इट इज. काय ती 1 2 ॲज इट इज. 3 -3 इंटू 1 3. ऑल्सो 4 -3 इंटू 2. त्याच रोला इथे 2 असल्यामुळे काय होईल, 4 मायनस आणि आपलं काय ऑपरेशन -3 R1 म्हणजे 4 -3 इंटू 2 6. ओके, ए इनवर्स ॲज इट इज. नेक्स्ट आयडेंटिटी जो काय मॅट्रिक्स आहे त्याच्यावरती बी सेम ऑपरेशन. पहिली रो काय 1 0 ॲज इट इज. नेक्स्ट 0 मायनस, आता इथे काय 0, इथे काय 1 म्हणजे 0 -3 इंटू 1 3. नेक्स्ट 1 -0 इंटू 3 म्हणजे काय होईल, 1 -0 इज इक्वल टू काय भेटेल, ऑपरेशन केल्यानंतर इज इक्वल टू 1 2 3 -3 0 4 -6 -2 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0. आता आयडेंटिटी नाही राहणार तो 0 -3 -3 1 -0 1. इकडचा विचार करायचा नाही, फक्त आता इकडचा विचार. आता इथे काय करायचं आहे, 1 करायचं आहे, बरोबर आहे. याला इथे -2 आहे, तर इथे 1 करण्यासाठी आता सेकंड डायगोनलची एंट्री म्हणजे कोणती, A to 2 काय ती 1 करायची, बाकीच्या 0. आता इथे 1 करण्यासाठी काय करावं लागेल, -1/2 ने जर डिवाइड केलं तर इथे काय होईल, +1. सो काय होईल, R2 चेंजेस टू -1/2 R2. So we get काय भेटेल, फर्स्ट रो ॲज इट इज 1 2 0ला -1/2 ने कशाने डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे आन्सर 0. सो -1/2 वी गेट 1 ए इनवर्स ॲज इट इज इक्वल टू. इकडे पण सेकंड रो वरती ऑपरेशन काय करायचं आहे, -1/2 ने डिवाइड. फर्स्ट रो ॲज इट इज 1 0 -2 काय होईल, मायनस प्लस म्हणजे काय होईल 3/2 आणि इथे -1/2
2 1ला डिवाइड केलं 2ने तर काय होईल -1/2. अगेन आता काय आलं A2 एंट्री 1 आली. आता ही एंट्री 0 करण्यासाठी काय करावं लागेल फर्स्ट रो मध्ये चेंज R1 चेंजेस टू काय होईल R1 चेंजेस टू R1 मायनस आता इथे कशाने 2 - 2 सो 2 into R2 we get काय भेटेल तुम्ही सायमल्टेनियसली रो ऑपरेशन पण करत चला. काय आता R1 मध्ये चेंज करायची म्हणजे सेकंड रो ॲज इट इज 0 1 ॲज इट इज. फर्स्ट रो काय होईल 1 - 2 into 0 1 - 2 into 0 we get 1. 2 - 2 into 1 we get 2 - 2 0. A inverse is equal to काय होईल आता सेकंड रो ॲज इट इज काय 3/2 आणि -1/2 ॲज इट इज. फर्स्ट रो मध्ये चेंज करायचं आहे 1 - 2 into R2 म्हणजे काय 1 - R2 ची व्हॅल्यू 3/2 1 - 2 into 3/2 we get 2 gets cancel we get 1 - 3 we get -2 म्हणजे पहिली एंट्री काय आली -2. सेकंड 0 - दिस काय होईल 0 - 2 into -1/2 इथे मायनस आहे ना इकडे बघा 0 आणि इथे -1/2 सो 0 - 2 into -1/2 2 gets cancel we get minus plus and 0 plus 1 we get 1 so here -1/2 आणि इथे 1 काय आला हा 1 0 0 1 जो काही ए मॅट्रिक्स होता 1 2 3 4 तो कुठे रिड्यूस केला आयडेंटिटीला 1 0 0 1 आणि आपल्याला कोणता भेटला मॅट्रिक्स मग आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए इनवर्स इंटू सम मॅट्रिक्स बरोबर आहे. म्हणजे काय झालं आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए इनवर्स इज इक्वल टू बी मॅट्रिक्स. व्हॅल्यू ऑफ दॅट मॅट्रिक्स काय आहे ती -2 1 3/2 -1/2 म्हणजे आयडेंटिटीने कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तरी तोच मॅट्रिक्स ए इनवर्स इज इक्वल टू हा मॅट्रिक्स -2 1 3/2 -1/2. आपल्याला ए इनवर्स काय भेटला -2 1 3/2 -1/2. ऑल्सो आपण व्हेरीफाय करू शकतो की ए इंटू ए इनवर्स हा काय करू शकतो या दोन्हींचं जर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घेतलं तर ते काय यायला पाहिजे आयडेंटिटी. हे तुम्ही व्हेरीफाय करू शकतो. आपण व्हेरीफाय करून बघूया की हा खरंच इनवर्स आहे की नाही. जर इनवर्स असेल तरी हे मल्टिप्लिकेशन काय यायला पाहिजे आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स यायला पाहिजे बरोबर आहे. जर आयडेंटिटी आला तरच आपण म्हणू शकतो इनवर्स इज करेक्ट. हे फक्त व्हेरीफाय करायचे. ऑल्सो करेक्ट असणाऱ्याचे आयडेंटिटी असणाऱ्याचे काय करू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सांगा फास्टली 1 into -2 -2 2 into 3/2 we get +3 2 gets cancel. Second first row second column 1 into 1 1 -1 2 into -1/2 we get -1. Second row first column 3 into -2 -6 4 into 3/2 we get 2 4 divided by 2 2 into 3 +6. Also 3 into 1 3 minus 4/2 we get 2 minus 2 we get डिटर्मिनंट ते जे काही मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल -2 + 3 1 1 - 1 0 -6 + 6 we get 0 and 3 - 2 1. काय भेटला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे ए इनवर्स काय आपला करेक्ट आहे. नेक्स्ट फाइंड ए इनवर्स बाय युजिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन
इफ ए इज इक्वल टू हा जो काही ए आहे त्याचा ए इनवर्स फाइंड आउट करायचा आहे बाय युझिंग इलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून. सो आता इथे रो ट्रान्सफॉर्मेशन दिलेलं आहे. आजचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा तो इन्व्हर्टिबल आहे की नाही चेक करायचं. इन्व्हर्टिबल असेल तरच म्हणजे मग काय होईल, ॲज डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 3 2 6 1 1 2 2 2 5. हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय येते ती फाइंड आउट करा. ती काय येते, 1 येते. सॉल्व्ह करून बघा, 1 येते म्हणजेच काय आली, नॉट इक्वल टू 0. सो देअरफॉर ए इज ए इनवर्स इन्व्हर्टिबल म्हटल्यानंतर ए इनवर्स काय होईल, देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. ए इनवर्स एक्झिस्ट म्हणजे आपण काय करू शकतो, त्या एचा इनवर्स फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट लाईन काय होईल, लेट ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी. आता इथे आयडेंटिटी किती ऑर्डरचा असणार आहे, 3/3. सो ए इंटू ए इनवर्स काय भेटेल, ए ची व्हॅल्यू 3 2 6 1 1 2 2 2 5 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी 1 1 1 0 0 0 1 0 0 0 1. हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. सो आता आपल्याला अप्लाय करायचं आहे रो ट्रान्सफॉर्मेशन. सो पहिल्यांदा A11 एंट्री काय करायची, आपल्याला 1 करायची. काय करता येईल, हा जो काही 1 आहे तो वरती नेता येईल म्हणजे रो इंटरचेंज करू शकतो ना आपण, कोणती, सेकंड रो आणि फर्स्ट रो. म्हणून काय, बाय R1 चेंजेस टू R2. कोणत्याही तिन्हीपैकी कोणतंही एक रो ऑपरेशन करायचं. फक्त इथे काय आलं पाहिजे, पहिल्यांदा 1 1. सो वी गेट काय होईल, सेकंड रो फर्स्टला 1 1 2 आणि फर्स्ट रो सेकंडला 3 2 6. इंटरचेंज केला रो. थर्ड रो ॲज इट इज 2 2 5 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू सेकंड रो. इकडे पण आयडेंटिटी मॅट्रिक्सला सेकंड रो फर्स्टला म्हणजे काय होईल, 0 1 0 1 0 0 आणि थर्ड रो ॲज इट इज 0 0 1. फक्त पहिले आणि सेकंड रो दोन्हीकडे इंटरचेंज करूया. नेक्स्ट आता ही एंट्री आणि ही एंट्री काय करायची, 0 3 2 0 0 करायचे. म्हणजे 3 इथे जी काही सेकंड एंट्री सेकंड रो आहे हा 0 करण्यासाठी काय करावं लागेल, -3 ने या 1 ला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे ऑपरेशन काय होणार आहे, R2 चेंजेस टू R2 -3 R1 अँड हा 2 हा जो काही 2 आहे तो 0 करण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, R3 चेंजेस टू R3 -2 इंटू R1. म्हणजे कोणते कोणते दोन रो मध्ये चेंज करायचं आहे, R2 आणि R3 मध्ये. R1 मध्ये कोणताही चेंज करायचा नाही. फक्त R1 काय पाहिजे, R1चा जो काही करस्पॉन्डिंग A11 एंट्री आहे ती काय पाहिजे, 1. मग काय भेटेल, वी गेट दोन ऑपरेशन सायमल्टेनियसली करून घ्याव्या. वी गेट जी काय R11 ची एंट्रीज आहे ती ॲज इट इज 1 1 2. एक मिनिट, 1 1 2 फर्स्ट एंट्रीज ॲज इट इज. आता R2 -3 R1 म्हणजे काय होईल, R2 3 -3 इंटू R1 ची व्हॅल्यू 1 म्हणजे काय होईल, 3 -3. सेकंड 2 इंटू 1 म्हणजे 2 -3 -3 समजलं कसं आलं, 3 इंटू 3 -1 म्हणजे -3 इंटू 1 3. सो हिअर काय 2 इंटू 2 -3 इंटू 1 we get 3. Second 6 as it is -3 into 2 6. Similarly 2 into 2 as it is 2 minus 2 into 1 -2. Next 2 into 1 we get 2 minus 2 and 5 minus 2 into 2 4.
इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी जो काही मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये पण सेम ऑपरेशन. फर्स्ट रो ॲज इट इज 0 1 0. सेकंड रो 1 मायनस 2 इंटू 1 minus 0 into 3, we get 0. Second, 0 minus 3 into 1, 0 minus 3. Next, 0 minus 0 into 3, 0, म्हणजे 0 minus 0. Third, 0 minus 2 into 0, we get 0. Next, 0 minus 2 into 1, 2. 0 minus 2. Next, 1 minus 0 into 2, 0, means 1 minus 0. So, identity matrix reduced to this matrix. We get, next याला 3 minus 3 काय होईल? 0. म्हणजे काय होईल? इथे 0. 2 minus 3 minus 1. सेकंड लाईनला 6 minus 6, 0. 2 minus 2, 0. झाल्या दोन्ही एंट्री 0 करस्पॉन्डिंग कॉलम मधल्या. 2 minus 2, 0. इकडच्या काही हो, पण इकडच्या काय करायचं आपल्याला, या दोन्ही एंट्रीज काय करायच्या होत्या? 0. नेक्स्ट 5 minus 4, 1. इकडे काय 0 1 फर्स्ट रो ॲज इट इज ए इनवर्स 1 in minus 0, 1. 0 minus 3, -3, and 0 minus 0, 0. Next 0 minus 0, 0. 0 minus 2, -2, and 1 minus 0, we get 1. नेक्स्ट आता काय करायची, जे काही A to 2 ची एंट्री ती काय करायची होती? 1 करायची होती. फर्स्ट कॉलम बद्दल झालं. नेक्स्ट सेकंड कॉलम A to 2 ची एंट्री काय करायची होती? 1 करायची होती. इथे ऑलरेडी काय आहे? 1 आहे. सो काय करायची गरज आहे का? नाही. नेक्स्ट करस्पॉन्डिंग एंट्रीज 0. A 3 2 ही काय ऑलरेडी 0. आता A1 2 काय 1, ती काय करायची आहे? 0. म्हणजे 1 याच्यामध्ये कशाने मायनस करावं लागेल? सेकंड 1नी. इथे काय 1 -1. सो फक्त काय करावं लागेल? R1 चेंजेस टू R1 minus R2. नेक्स्ट R1 changes to R1 minus R2. We get फक्त R1 काय करायची? चेंज करायची. R3 चेंज करायची गरज नाहीये, ती ऑलरेडी 0 आहे. सो काय भेटेल? 1 minus 0. R1 चेंजेस करायची म्हणजे R1 पहिल्यांदी 1 minus 0. नेक्स्ट 1 minus 1, 2 minus 0. आणि सेकंड आणि थर्ड रो मध्ये चेंज आहे का? नाही. सो सेकंड आणि थर्ड रो ॲज इट इज 0 1 0 0 0 1 इंटू ए इनवर्स ॲज इट इज इक्वल टू फक्त कोणत्या रो मध्ये? फर्स्ट रो मध्ये. सो 0 minus 1 1 minus of -3, we get 1 plus 3, and 0 minus 0 0 is equal to second third row as it is 1 minus 3 0 0 minus 2 1. नेक्स्ट ऑपरेशन केल्यानंतर काय होईल? 1 minus 0 we get 1. 1 minus 1 0. 2 minus 0 2 भेटला. नेक्स्ट 0 minus 1 -1 1 plus 3 4 and 0 minus 0 0. नेक्स्ट आता काय झालं? सेकंड कॉलम कम्प्लिटेड. आता थर्ड कॉलम कडे काय करायचे? A33 ची एंट्री 1. इथे ऑलरेडी काय आहे? 1 आहे. सो डज नॉट चेंज. आता काय करायची? A23 आणि A13 काय करायचे? 0. सो A23 ऑलरेडी काय आहे? 0. म्हणजे राहिलं कोणतं? फक्त A13 0. हा 0 करण्यासाठी याला कशाने डिवाइड मायनस करावं लागेल? -2 ने. सो R1 मध्ये काय चेंज करावं लागेल? R1 चेंजेस टू R1. आता इथे 2 आहे -2 म्हणून काय? -2 इंटू R3. आता इथे 1 असल्यामुळे R3. सो वी गेट काय भेटेल?
फक्त फर्स्ट रो मध्ये चेंज, म्हणून सेकंड आणि थर्ड रो काय करावं लागेल, ॲज इट इज 0 1 0 0 0 1. फर्स्ट रो मध्ये चेंज 1 minus 2 into 0, so we get 1. 0 minus 2 into 0 0, and 2 minus 1 into 2 we get 2 minus 2 is equal to 0 into A inverse as it is equal to same row operation on this matrix. काय होईल, -1 into 2 into 0 0, 4 into minus we get plus, इथे पण मायनस आहे ना, 4 into -2 आहे, म्हणून काय झालं 4 plus 2 into 2 4, 0 minus इथे 1 आहे, बरोबर आहे, म्हणून 0 minus 2. सेकंड अँड थर्ड रो ॲज इट इज 1 minus 3 0 0 minus 2 1. We get -1 into 0 -1, 4 plus 4 is equal to 8, आणि 0 minus 2 is equal to -2. हा काय झाला, आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए इनवर्स. देअरफोर ए इनवर्स आयडेंटिटीने ए इनवर्सला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, ए इनवर्स. म्हणून ए इनवर्स इज, हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, त्याने ए इनवर्सला मल्टिप्लाय केल्यानंतर ए इनवर्सच येणार आहे. ए इनवर्स इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ बी ची मॅट्रिक्स कोणता येतो, -1 8 -2 1 -3 0 and 0 -2 1. 0 -2 1 हा काय भेटला आपल्याला, ए इनवर्स. तुम्ही बाय युझिंग ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी येते की नाही ते प्रूव्ह करू शकता. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन घेऊ, व्हेरीफाय दॅट ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी. हे काय करायचं तुम्ही, व्हेरीफाय. नेक्स्ट, फाइंड इनवर्स ऑफ ए 1 3 3 1 4 3 1 3 4 बाय एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता काय करायचंय, कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून आपल्याला एचा जो काही ए मॅट्रिक्स आहे त्याचा इनवर्स फाइंड आउट करायचा. पहिल्यांदा तो काय पाहिजे, नॉन झिरो किंवा इन्व्हर्टिबल किंवा ए इनवर्स एक्झिस्ट झाला पाहिजे, म्हणजे त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो आला पाहिजे. ॲज मॉड ऑफ ए डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, जर त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट केला तर काय येणार, तो 1 3 3 1 3 3 1 4 3 1 3 4 is equal to 1 into ब्रॅकेट मध्ये 4 into 4 16 minus 9 shortcut -3 into determinant of 1 4 and 1 3, so 1 into 4 4 minus 3 into 1 3 plus 3 into 1 3 4 into 1 minus 4. We get 16 minus 9 is equal to 7. 7 into 1 7 minus 3 4 into 4 minus 3 1 1 minus 3 minus 3 plus 3 minus 4 we get minus 1 into 3 minus 3. So we get minus 3 into minus 3 minus 6 minus 6 7 minus 6 1 not equal to 0. Therefore A inverse exist. म्हणजे काय झाला, A inverse. Next, let A inverse into A is equal to identity. Value of A substitute. A inverse into 1 3 3 1 4 3 1 3 4 1 0 0 0 identity 3 order 3 0 1 0 0 0 1. मग आता आपल्याला काय करायचंय, जो काही A11 आहे तो 0 करायचा आहे, बाकीच्या
आता कॉलम ऑपरेशन असल्यामुळे हे काय जे काय 3 आहे ते काय करायचे 0 करायचे, म्हणजे A11 करण्याची गरज नाही, ऑलरेडी तो 1 आहे. सो चेंजेस कशामध्ये करायचे, सेकंड आणि थर्ड कॉलम मध्ये. म्हणून सेकंड कॉलम चेंजेस टू C2 चेंजेस टू C2 मायनस 3C1, कारण का -3 ने मल्टिप्लाय केलं, -3 जर 3 मधून 3 गेला तर काय होतं 0. सो C2 मायनस 3C1. नेक्स्ट 3 आणि इथे 1. सो C3 चेंजेस टू C3 मायनस 3C1. काय भेटेल, A इनवर्स इज इक्वल टू फर्स्ट कॉलम 1 1 1 ॲज इट इज. सेकंड कॉलम 3 मायनस 3 इंटू 1 3 3 मायनस 3 4 मायनस 3 इंटू 1 3, म्हणजे काय 4 मायनस 3 अँड 3 मायनस 3 इंटू 1 वी गेट 3 3 मायनस 3. हा झाला सेकंड कॉलम चेंजेस. C3 काय होईल 3 1 3 मायनस 3. सो 3 1 वी गेट 3 मायनस 3 and 4 minus 3 into 1 we get 3. अगेन कॉलम वरती जो काय आयडेंटिटी मॅट्रिक्स त्याच्यावरती पण सेम ऑपरेशन. फर्स्ट कॉलम ॲज इट इज 1 0 0. सेकंड 0 minus 1 we get 0 minus 3. 1 minus 0 into 3 we get 1 minus 0. 0 minus 0 into 3 0, so 0 minus 0. Next column C3 0 minus 1 into 3 we get 0 minus 3. 0 minus 0 into 3 0 minus 0. 1 minus 0 into 3 we get 1 minus 0. So simplify केल्यानंतर काय भेटेल, A inverse into 1 1 1 3 minus 3 0, 4 minus 3 1 and 3 minus 3 0. Second 3 minus 3 0, 3 minus 3 0 and 4 minus 3 1 is equal to काय भेटेल 1 0 0 as it is. 0 minus 3 minus 3 1 minus 0 1 and 0 minus 0 0. 0 minus 3 minus 3 0 minus 0 0 1 minus 0 1. नेक्स्ट आता A22 काय करायचा होता 1 करायचा होता, तो ऑलरेडी काय आलाय 1 आलाय. म्हणजे आता कोणता हा जो काय 1 आहे आणि हा 0 आहे, हा ऑलरेडी 0 आहे. म्हणजे फक्त चेंजेस कशामध्ये C1 मध्ये. C1 मध्ये काय चेंज करावं लागेल, C1 चेंजेस टू, आता हा 1 मध्ये काय केला जाईल C1 मायनस C2. हा इथे पण 1 आहे ना, म्हणजे काय 1 मायनस 1. सो काय होईल C1 मायनस C2. C1 चेंजेस टू C1 मायनस C2 वी गेट काय भेटेल. आता फक्त कशामध्ये चेंज करायचं आहे C1 मध्ये, म्हणून C2 आणि C3 काय करायचं आहे ॲज इट इज 0 1 0 अँड 0 0 1 ॲज इट इज. दोन्ही कॉलम. फर्स्ट कॉलम मध्ये फक्त चेंज काय येतो C1 मायनस C2, म्हणून इथे काय होईल 1 मायनस 0. नेक्स्ट 1 मायनस 1 अँड लास्ट 1 मायनस 0. फक्त C1 मध्ये चेंज. A इनवर्स इंटू दिस इज इक्वल टू, आता इथे पण जो काय राईट हँड साईडचा मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये पण C1 मध्ये चेंज काय 1 मायनस 3, इथे -3 आहे. सो वी गेट 1 मायनस ऑफ -3 प्लस 3. 1 मायनस ऑफ मायनस काय होईल +3. नेक्स्ट 0 मायनस 1. नेक्स्ट 0 मायनस 0. सेकंड कॉलम -3 1 0 1 0 अँड थर्ड कॉलम -3 0 1 ॲज इट इज. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय भेटेल 1 मायनस 0 1 A इनवर्स इंटू समथिंग 1 मायनस 1 0 अँड 1 मायनस 0 इज इक्वल टू 1. अगेन राईट हँड साईडला 1 प्लस 3 4 0 मायनस 1 -1 अँड 0 मायनस 0 इज इक्वल टू 0 भेटला. नेक्स्ट इकडे काय आला हा, आता इथे सेकंड कॉलम कम्प्लिटेड झाला बरोबर आहे, म्हणजे 0 1 0 1 0 करेक्ट. नेक्स्ट A33 काय करायचा होता 1, तो ऑलरेडी काय आलाय 1, म्हणजे चेंजेस फक्त कशामध्ये या दोन एंट्रीमध्ये. नेक्स्ट सेकंड कॉलमचं इथे एंट्री काय आहे 0, सो इथे चेंज करायची गरज आहे का नाही. फक्त C1 काय आहे इथे 1, इथे काय करावं लागेल 0, म्हणजे काय करावं लागेल C1 मायनस C3. सो वी गेट
इथे 0 करण्यासाठी C1 मध्ये चेंज करावं लागेल. C1 मायनस C1 1 मायनस 1 सो C1 मायनस C3 बरोबर आहे. ए इनवर्स इंटू काय होईल फक्त C1 मध्ये चेंज 1 मायनस 0 0 मायनस 0 1 मायनस 1 हा झाला C1 मध्ये चेंज. C2 आणि C3 ॲज इट इज 0 1 0 0 0 1 इज इक्वल टू C1 मध्ये राईट हँड साईडला पण C1 मध्ये चेंज काय होईल 4 मायनस ऑफ मायनस 3 काय होईल प्लस 3 मायनस 1 मायनस 0 and 0 minus 1 second and third column as it is minus 3 1 0 minus 3 0 1 we get simplify केल्यानंतर 1 minus 0 1 0 minus 0 0 and 1 minus 0 sorry here 1 minus 1 पाहिजे होतं 1 minus 1 we get 0 second third column as it is 4 plus 3 7 minus 1 minus 0 minus 1 and 0 minus 1 minus 1 हा झाला राईट हँड साइड. हा काय झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स. ए रिड्यूस कुठं केला आपण आयडेंटिटीला. आयडेंटिटीने ए इनवर्सला मल्टिप्लाय केल्यानंतर काय भेटेल ए इनवर्स. देअरफॉर ए इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मल्टिप्लाय केल्यानंतर तोच मॅट्रिक्स ए इनवर्स इज इक्वल टू 7 मायनस 3 मायनस 3 मायनस 1 1 0 अँड मायनस 1 0 1 हा झाला आपला ए इनवर्स. आणि जर आपण ए इनवर्स इंटू ए केलं तरी काय यायला पाहिजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. हे काय करा व्हेरीफाय.